श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता संस्थान, श्री दत्तशिखर संस्थान, श्री अनुसया माता संस्थानवर नाताळाच्या सुट्टीत भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने या भाविकांमध्ये वृद्ध भाविकांसह लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले आहेत. गडावर शेकडो वाहने एकदाच आल्याने गडावर रस्त्यावर दुपारी 12 वाजेपर्यंत ट्रॅफिक जाम असल्याने भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागला आहे. तर श्री रेणुका देवी संस्थानकडून या रस्त्यावर शनिवारी आणि रविवारी वळणाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून वाहतूक सुरळीत ठेवत वाहन तळ तात्काळ उभारून रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणी त्रस्त भाविकातून यावेळी व्यक्त करण्यात आली. माहूर शहरापासून गडावरील मंदिरावर जाण्यासाठी रस्ता बनविण्यात आला, परंतु सर्व वाहने रस्त्यावर ट्रॅफिक जाम होईल याचे भान न ठेवता कुठेही उभे करून भाविक दर्शनासाठी गडावर जात असल्याने रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या नेहमीच उद्भवत असते. गडावर पोलीस चौकी असूनही तेथे पोलीस किंवा होमगार्डची नेमणूक नसल्याने व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये गावातील तितकी वाहने व्यापारी लावून घेतात, तर आलेली हजारो वाहने रस्त्यावर उभी ठेवण्यात येतात. त्यामुळे मंगळवार, शनिवार, रविवार तथा यात्रा काळात प्रचंड ट्रॅफिक जाम होत भाविकांना देवदर्शनाआधीच ट्रॅफिक जामचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हे नेहमीचेच झाले आहे. तर सभा मंडपातील व्यावसायिक पुजाऱ्यांकडून पूजा विधीमुळे दर्शनार्थी भाविकांना दर्शन घेण्यास बराच उशीर होत असतो. यामुळे दर्शनार्थी भाविकांची वाहने तासनतास रोडवर उभी राहत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिफ्ट, स्कायवॉक सह पार्किंगसाठी जागा बनविण्याच्या कामाला मंजुरी दिली असून लिफ्टचे काम संथ गतीने सुरू असून पार्किंगच्या जागेसाठी दरीत भर टाकून वाहनतळ बनविण्याचे कामही संथ गतीने सुरू असल्याने येणारी हजारो वाहने कुठे लावायची हा प्रश्न असून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढणार असल्याने लिफ्टच्या आधी वाहन पार्किंगसाठी वाहनतळाची निर्मिती तात्काळ करावी अशी मागणी भाविकातून होत असून सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन भाविकांची होणारी गैरसोय टाळावी व देवदर्शन आनंदाने व्हावे यासाठी तात्काळ वाहनतळ उभारावे. तसेच गर्दी होणाऱ्या दिवशी पोलिसांसह श्री रेणुका देवी संस्थानकडून रस्त्यावर सुरक्षा रक्षक नेमून वाहतूक सुरळीत ठेवावी अशी मागणी भाविकातून होत आहे. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.